अनिता मोहन नाना साळवे तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माझी पत्नी अनिता मोहन साळवे या वार्डाच्या नगरसेवका होतं. काम मी सगळं मीच बघत होतो. तरीही या वार्डात मागच्या इलेक्शनला काही एक सुद्धा काम नव्हतं यावर. ह्या मी मागच्या इलेक्शनला मी शब्द दिला होता, मी फक्त ड्रेनेज लाईन करून देईन तुम्हाला. हे पहिल्याच वर्षात माझी ड्रेनेज लाईन झाली, तरीही मला खूप त्रास झाला. ह्या चिखलदरा हे ग्रुप आहे आमचा एक. चिखलातून कसं निघायचं बाहेर, म्हणून मी हा समजदारी घेऊन 10 वर्ष झाले इलेक्शन नाही आहे तसं मग बऱ्याचशा कामं बागडनानाच्या माझ्यातून केले. मग बागडनाना मला असं आमच्याकडे यावं. मी BJPत प्रवेश करून मी बागडनानाकडून भरपूर काम केले. भरपूर म्हणजे ड्रेनेज केल्या. अमृत योजनामध्ये पुऱ्या आता वार्डाच्या लाईनी झाल्या. तरीही आता रोडसुद्धा बागडनाना 2 ते 10 कोटीचे रस्ते केले. आणि ताईनं आता मागच्या हप्त्यामध्ये इलेक्शन आधी आता सुद्धा 4 कोटीचे कामाचे उद्घाटन केले. तरीही या आमच्या ताईच्यामुळं आंध्रताईच्यामुळं आणि महापालिकेने थोडा असतो. तरी हे मागच्या एका माणसानं सांगितलं काँग्रेसच्या, बाबा हे सगळं काळ्या साहेबाच्या आमदार होतं म्हणजे. पण काळ्या साहेबांना एक खांदा कामाचं निधी काही असन कुठं तर दाखवून द्यावा. आणि ज्या सांगण्याच्या माणसानं सुद्धा एखादं काम कधी कुठं केलं ते दाखवून द्या. त्याला 2 पालकमंत्री 10 लाखाचे रस्ते आणले किंवा पालकमंत्र्याचे त्यांनी काळ्या साहेबांनी दिले म्हणे आम्हाला. पालकमंत्री रस्ते पालकमंत्रीसुद्धा आमचं समाजाचं आहे, आमच्याच इकीचं आहे. सगळं आम्हीच काम करतो. तरीही माझ्या आता मी जे पुढं काम करेन, माझ्या पत्नीच आता नगरसेवक होणार आहे. तरीही मी पुढे जे काम करेन, आता रस्त्याचं काम राहिलं, पाण्याच्या लाईनीसुद्धा मी पाण्याच्या टाकीलासुद्धा जागा दिली. मी महापालिकेला शौचालयाला सुद्धा जागा दिली. शौचालय दिलं 12 त्याचं शौचालय बांधलेलं आहे. मी स्वतःचं महापालिकेला दान करून पत्रदान दिलं. तिथं मी शौचालय बांधून आम्ही शिवाजी महाराज पुतळा ही आम्ही सगळ्या ग्रुप आमच्या शिवपैशांचं ग्रुप असंच थोडं 12 लाखाचा पुतळा इथं घेऊन आम्ही सगळं आमच्या ग्रुपनं हा पुतळा बसविला आणि सगळ्याचं हे केलं. असंच आहे आंबेडकरचा पुतळा 2 ओपन पेसमध्ये 2 एकर जागा आहे तिथे. हा HR कॉलनी 5मध्ये तिथं आम्ही आंबेडकर पुतळा मागच्या वर्षी उद्घाटन केलं त्याच्या हातानं. आणि असेच मी बरेचसे कामं वाद्यविहाराचं असो, गणपती मंदिराचं असो, महादेव मंदिराचा असो, सगळ्याला सहकार्य करत असतो. आम्ही सभा मंडप असो, आता ताईकडून 2 सभा मंडप आहेत ते विहाराकरता. ताईनं आता पुढच्या हप्त्यात उद्घाटन करायचं, इलेक्शन झाल्यावर उद्घाटन करणार आहे, ते कामं चालू होणार आहे. तरीही सगळ्या जनतेला विनंती माझी, जे माणूस कामाचा आहे त्याच माणसाकडे बघितलं पाहिजे, त्याच माणसाला निवडून दिलं पाहिजे असं विनंती करून. जे खोटं बोलून चावरपणा करून काही सांगतात आम्ही असे कामं आणले तसे कामं आणले, अमृत योजना BJP सरकारचीच आहे. BJP सरकारच काम करू शकतो. रोडचे झाले, ड्रेनेजचे झाले, सगळं हे BJP सरकारच करू शकतं. तरीही सगळ्या लोकांना विनंती माझी, तरी आपण कोणाच्या भूल सापडले नाही पडता आपण आपल्या BJP कमळाला मतदान करून सगळ्याला विजय करा, हेच माझे म्हणणे. नाना महापालिकेच्या वतीने रमाई योजना आता किंवा पंतप्रधान आवास योजना या भागात काही राबवण्यात आली. पंतप्रधान आता महापालिका योजनेतून रामा योजनामध्ये आमचा भाग आता गुंठेवारी होता, म्हणजे ग्रीन बेल्ट होता आमचा. ह्या आमच्याकडे 10-12 भरपूर आले पण ते भेटले नाही आम्हाला. आता लिगल झाला, आता ग्रीन झाला, ग्रीनचा येलो झाला. आता गुंठेवारी चालू झाली, गुंठेवारी बऱ्याचशा लोकांनी भरले. आता इथून पुढं रमा योजना चालू होईल, पंतप्रधान योजना बी चालू होणार आहे. आता 45,000 घरं देणार आहे ना, त्यात बरेचशा लोकांना फॉर्म भरलेले. आमच्याकडे पहिले 3,000 शौचालय भेटले, 12,000 रुपये 3,000 शौचालय भेटले. 3,000 लोकांना शौचालय भेटेल आमच्या वार्डात. मग काय वार्डाच्या विकासासाठी तुमच्याकडे काय विजन आहे? आमच्या वार्डाचा विकासासाठी फक्तच आमचं विजन आहे रोड आणि पाणी. 2च गोष्टी, लाईट लागले, रोड ड्रेनेज पूर्ण झाले. आता ड्रेनेज एक बी गल्ली राहिली. आता फक्त पाण्याचा प्रश्न आणि रोडचा प्रश्न राहिला. 2च हिवजन जादा आहे आमच्या वार्डात. बाकीच्या मूलभूत सुविधा भरपूर आलेल्या आहे. सगळ्या गल्ली 10 फुटासुद्धा गल्ली ड्रेनेज झाली. गल्ली अमृत योजना म्हणून एक बी ड्रेनेज नाही राहिली नाही. आता रोडचे प्रश्न राहिले. आता ह्या साईडच्या याच्यातून आणि महापालिकेतून
आम्ही ताईला बोलून बरेचसे काम रोडचे करणार आहे. जे मेन रस्ते बाहेर निघायचे रोडला लोकाला ते रस्ते पहिले टाकणार आहे, मग गल्लीच्या रस्त्यामागं लागणार आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट आमच्या वार्डात मशाभूमी नाही आहे. मी आता जो झेंडा चौकपासून तर बायपास चौक रस्ता घेतला 5 कोटीचा, त्याच्या बाजूला 10 गुंठे जागा बाकी आहे वोट करावी, तिथं आम्ही मशाभूमी करणार आहे. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान? मी ह्या निमित्तानं फक्त आता पुढच्या वेळेस जे कामं राहील रोडचे, लोकांना काय रोड आणि पाणीच पाहिजे, मी आव्हान फक्त रोडचं करणार आहे आणि पाण्याचं करणार आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये तुम्ही भाजपमध्ये आला तर नेमकं काय कारण? नेमकं कारण एकच झालं साहेब. काँग्रेसमध्ये असताना सत्ता कोण BJPची राहते, शिवसेनेची राहते, महापौर BJP राहतो, शिवसेनेत राहतो. कामं मी नगरसेवक असताना मला निधी भेटतच नव्हता, म्हणून मी पाऊल का उचललं सगळ्या कार्यकर्त्याला विचारून. मी म्हणलं बाबा आपल्याला असं काम होत नाही आपल्या वार्डाचं, म्हणून आम्ही BJPत जायचं प्रश्न केला. मग लोकसभेच्या आधी मी प्रवेश घेतला आणि मी BJPत कामं करता इकडं आलेलो आहे. जे आमचं जे पक्ष माझं कसं आहे, जो काम करीन तो माझा पक्ष आहे. आम्हाला कामाची आशा होती, माझ्या वाड्यात खूप कामं आहे. रोड एक नव्हता, 2-3 रोड झाले, हा रोड झाला, हा मेन बाळापूर फाटाचा आहे, गेटलोक झाला, 56 नंबर गेट बाळापूर फाटा झाला, हा नगर ते गेटलोक झाला. आता 1 कोटीचा रस्ता आहे, शाळेपासून तर 25 लोक घेतला, नालंदा शाळा तर 25 लोक घेतला 1 कोटीचा, मध्ये 10-12 गल्ल्या घेतल्या, असे 4 कोटीचे कामं आता आलेले आहेत. मैं गणेश रामगिरगिरी, रेल्वे गेट नंबर 56, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र या जागी जवळपास अंदाजे 30 वर्षापासून इथं स्थानिक म्हणून सनी राहतो. आणि आमचा शिवप्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचा हा ग्रुप आहे. इथे नानानं खरोखर लक्ष देऊन सनी कुठलाही जातीभेद न करता इथं 12 लाखाचा प्लॉट घेऊन सनी आम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा स्थापन केला. या जागी तुम्हाला दिसत असाल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या जागी स्थापन केला. आणि दुसरं सांगायचं म्हणल्यावर रेल्वे गेट नंबर 56 ते संविधान नगरपर्यंत नानानं कागदपत्रे अनुराधाताईला यांना साकडं घातलं आणि हा रोड रेल्वे गेट नंबर 56 ते संविधान नगर हा काँक्रिटीकरण मजबूतीकरण रोड करून घेतला. तसेच रेल्वे गेट नंबर 56 ते बाळापूर फाटा थोडासा पुढे बाकी आहे आणि हाही रोड मजबूतीकरण आणि काँक्रिटीकरण रोड करून घेतला, पुढं बाकी आहे. आणि तोही रोड अनुराधाताईला सांगितलं की तोही रोड आम्हाला ते करून देणार आहे. तसेच साळवे नाना यांनी स्वतः लक्ष देऊन या जागी स्ट्रीट लाईट 2000 स्ट्रीट लाईट या जागी लावण्यात आलेले आहे. तसेच ड्रेनेज लाईन 90% ड्रेनेज लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहे, 10% ड्रेनेज लाईन आपल्या बाकी आहे. आणि ते बी आपल्याला जवळपास 10-11 आपले GCP आपल्या मुकुंदनगर भागामध्ये काम चालू आहे आणि त्याही पूर्ण होणार आहे आपल्या ड्रेनेज लाईन. राहिले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सर्व शिवप्रतिष्ठानचा ग्रुप आहे, आम्ही सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्हाला फार महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आमचे अनिता मोहन नाना साळवे आणि मोहन नाना साळवे यांना मार्गदर्शन आम्ही सांगितलं की या जागी सोसायटीमध्ये जागा आहे. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष लक्ष दिलं आणि त्या सोसायटीमध्ये जागा पाहायचं काम चालू केलेलं आहे. आणि लवकरच आपल्याला पाण्याचाही सुद्धा प्रश्न या जागी आपला सॉल्व्ह होईल. आणि राहिलं दुसरं की आम्हाला पोलीस चौकी लागते, तर पोलीस चौकीसुद्धा त्यासाठी आम्ही आत्ता 15 दिवसापूर्वीच आम्ही पत्र दिलं अनुराधाताईचं की पोलीस चौकी आम्हाला या जागी करण्यात यावं, जेणेकरून आमच्या वार्डामध्ये संरक्षण आम्हाला मिळेल. या जागी आम्ही यासाठी पहिले सगळे आमचा ग्रुप नानाच्या पाठीमागं होता काँग्रेस या पक्षात, परंतु आमचे कुठलेच कामं होत नव्हती निधी अभावी. कारण सरकार हे भारतीय जनता पार्टीचं होतं आणि आमचं जे अनिता मोहन साळे ह्या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या, त्याच्यामुळं आम्हाला निधी हा भरपूर काही उपलब्ध होत नव्हता आणि वाढ खूप मोठा आहे काम करण्यासाठी. परंतु त्या नानानं आमचा निर्णय घेतला, साळवे नानानं, अनिता मोहन नाना साळवे यांनी निर्णय घेतला नगरसेविका आमच्या, आणि त्यांनी सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू, जेणेकरून आपल्याला निधी भेटन आणि आपल्या वार्डामध्ये काम होईल. आम्ही कुठल्याही गोष्टीला मोह पडला नाही. कोणत्याही माणसाला नानानं स्वतः सगळ्या कार्यकर्त्याची जागोजागी बैठक घेतली, विचार घेतला आणि आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करू. आणि प्रवेश केल्यानंतर बागडे नानांनी आम्हाला भरभरून निधी दिला, आमचे कामं केले. तसेच आता मागच्या हप्त्यामध्ये 4 कोटीचे कामं या रोडचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी या जागी आचारसंहिता लागायच्या अगोदर
केवळ 2 दिवस अगोदर या जागी उद्घाटन केलं आणि ते काम सुरूही झालं. नारळ फोडलं की तिथं काम चालू होतं नानाचं. मी एवढंच सांगेन आणि नानांना शुभेच्छा देईन की असा नगरसेवक सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत वाढत असतो. कुठलंही काम असो, दुःखाचं असो, कुठलंही काम असो, तत्परतेनं हजर राहतात. फोन केला की हजर राहतात. अशीच आम्हाला नगरसेवक पाहिजे.